बापू मला सकाळी सोडवायला आलता 11 वाजता बरोबर. 11ला आलतो, आता वाजले ते 2 वाजता थांबल्यात मस्त. आता निघालो घरी, जेवण केलं निघालो. जेवण ही केलंय. पोरं आले असते आता घरी, त्यांचे पेपर सुटले असते. आता ती कुणाला नाही राहू द्या, उद्या नाही, आज आहे शनिवार. उद्या येते उद्या येतील किंवा मग तुम्ही घेऊन जा मला सोडवायला. आणि त्या भाकरी उन्हात टाकाय सांगा, बोलल्या सगळ्या. निघालो घरी आता. हा, हॉटेलवर वाईट भाकरी शिल्लक राहिलेल्या घरी न्यावं लागतात ना. चालतंय. हो, देवस मला छानपैकी. कस्टमर पण चालू झाले. 6 वाजलेत बरोबर. चालू आहेत कस्टमर, असे लागले यायला आता. छान असा दिवस पाखरांची गडबड चालली, घडतायत. फ्रीज आणलाय, ते जोडायचं चाललंय पाणी थंड करण्यासाठी. बघ आता चालू होतोय का काय. चाललंय वाढू झालं. लगे लगे हे कर नका मग. नाही सांगितलं की दुपार झाली ना, दुपार 2-3 तास झाला, आता गॅस स्टार्ट झाला. नाही तर बघा, नाही काय होतं. नाही नाही तर सकाळी ठेवा येतील काय, एवढं वाटल्याने त्यात ठेवा, सकाळी चालू करायचा. 15 मिनिटात कळ, म्हणजे 15 मिनिटात कळ कुलिंग होते. बरं, भाकरी चालू झालेल्या आहेत. संध्याकाळचा टाइम झालाय, ताट लावायसाठी. अयो सिस्टीम लईच भारी लाभावली राव. कांदा लिंबूची रायलाच नंबर होय. पुढं कस्टमर कोण बघायचंय, तिथं बसून ना कोपऱ्यात पोर आहे ती वय. हो ना, तरी म्हटलं तू कशी बोला ना काय असं. काय झालं आता कस काय माग आम्ही म्हटलं तुम्ही माग काम करताय, तुमचं तर माग तर चांगलं चाललंय की. अशी एक मस्त खोली बांधली, ती काय दिसा नाही कोणाला अजिबात, हाय का नाही. सुरीला चाललाय जा बाबा आमचा धाडा धाडा. काय आता बावड्या बसला स्वतः, आणि साहेब आमचं स्वतः राखड आहे चुलीला. शुद्ध शाकाहारी बसल्या. शुद्ध शाकाहारी, दोन्ही चुली भेटलेल्या दोघं. हो ना, बर मस्त चालल्यात अशा. ताट लावायची काम चालले. अहो खुर्ची न मोठा सगळे इकडून नजर आपली, इकडून इकडे सगळे काउंटर पासून ते सगळं आपली नजर अशी आहे. काय बरोबर आहे. काय काय नाही, लय फिरला तुम्ही, तुम्हाला सांगितलंय डॉक्टरने फिरायचं नाही म्हणून. हा होय हो, भेटायला गेल तू. आलं का भेटून, हाय का बरं, हाय ना. अहो जेवा, एवढं मोठं हॉटेलचं मालक कणीस ही कणीस कितीला माहिती, 100 रुपयाला. कुठं कुठं आणि त्या घाटाच्या कडेला थंड हवेचं. आणि त्याला तेल मीठ लावून. आणि आम्ही दुबईला गेलो तर 300 रुपयाला. आम्ही विचारलं, मी म्हणलं आम्ही असं म्हणजे सहज गेलो ना, विचार हे कितीला आहे, आम्हाला वाटलं असं. ती म्हणली 23-24 दिरम. अयो म्हणलं लय अवघड झालं. म्हणजे मी म्हणलं नको, कणीस आपण घरी गुरांना टाकून देतो, इकडं नको मला. चला म्हणलं आलाय तुम्ही, म्हणलं एक थोडं झलक दाखवा हॉटेलला. अहो मी खाल्लंय या इथं. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल सकाळ धरून व्हिडिओ मध्ये ऋतू का दिसली नाही. काय झालं माहितीये का, चिकूला अचानक ताप आला आणि चिकूला दवाखान्यात नेल्यामुळं ऋतूच्या काय सकाळी धरून आलीच नव्हती. मी बापू दोघं चालू होतो. आणि मगाशी फोन केला तर ऋतू म्हणली चिकूला सलाईन लावली या, पेशी कमी झाल्या त्या. मग आता चिकू 2-3 दिवस ॲडमिट म्हणलं की ऋतू काय इकडं दिसणार नाही. भाऊजी गेलं तर मगाशी पोरगा ॲडमिट केले म्हणले, आता भाऊजीला जाणं गरजेचं आहे. भाऊजी पण नाही आलं तर तिथं येत. आता आम्ही दोघं आहे फक्त हॉटेलवर. त्याच्यामुळं ऋतू सकाळपासून इथं दिसली नाही. तुम्ही परत कमेंट करा रश्माताई का म्हणून
ऋतूचा आल्या नाही तर असं तसं, म्हणून तुम्हाला म्हटलं चला सांगावं. चिकू आजारी पडलाय आता, त्याला चिकूला 2-3 दिवस बहुतेक ठेवत्याल बघ. उद्या रविवार, परवा सोमवारी पेशी कमी झाल्यात म्हणलं 3 दिवसाचा कोर्स असतो. हा हा भांडे धुणाऱ्या बाया पाईप चालूच ठेवलं, सारं भरलं. अयो कुणी ठेवलंय? काय म्हणून कोण होतं पावर भांड्यावर पाणी वाजत किती कुठे गेलं पाणी? पाणी कधी जमा झालं. थांब मी आली बरं बघायला. त्रास पाणी कुठे गेले बघून येते. पाठीमागचं पुढचं सगळं बघावं लागतं आता, काउंटरचं पण सगळ्या बायकांचं, पाठीमाग भाकऱ्यांचं ह्याचं तिथं थांबायला. सगळ्या बाय सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री. कस्टमर पण चालू आहेत आपली. बाहेरचं टेबल चालू आहे, आत फॅमिली बसत त्याच्यामुळं आत काय बसून देत नाही आम्ही आता, ही सगळी बाहेर अशी.